श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जो सर्वदा गुप्त जनात वागे, प्रपन्न भक्ता निजबोध सांगे. सद्भक्ती भावा करिता भुकेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. गुरुवाणी पुष्प 3 मधील सूर्य देवता आणि ईश्वराचे लक्षण या 2 अध्यायांच्या भागाचं मी पठण करीत आहे. या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, गायत्री मंत्राचे सूर्य उपासनेत मोठे महत्व आहे. गायत्री मंत्र हा सूर्यशक्ती आत्मसात करण्याचा महामंत्र आहे. आपल्या धर्मात सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे. चांगल्या विचारातून ही पद्धत आलेली आहे. सूर्याकडे आपण धार्मिक भावनेपेक्षा विश्वाचा चालक म्हणून पाहतो. सर्वशक्तिमान सूर्य हा गतिमान आहे. सूर्यकिरणात अफाट शक्ती आहे. त्यामुळेच ढग निर्माण होऊन पर्जन्यवृष्टी होत असते. सर्व सृष्टी सूर्यावर अवलंबून आहे. प्रातःकाळी सूर्यावर दृष्टी स्थिर केल्याने आपल्या ठिकाणी उत्पन्न झालेले दोष कालांतराने नाहीसे होत असतात. जे लोक सूर्यकिरणात वावरतात त्यांचे अंग कधीही पांढुरके पडत नाही. नैसर्गिक हवा व सूर्यकिरणांमुळे चांगल्या आरोग्याचा लाभ होत असतो. असंख्य जलचर प्राण्यांची उत्पत्ती ही सूर्यकिरणांमुळे होत असते. सूर्यगतीला विशेष महत्व आहे. सर्व ग्रह वक्री होतात, पण सूर्य कधीही वक्र होत नाही. सूर्याच्या गतीत कधीही फरक पडत नाही. जर त्याच्या गतीत फरक पडला तर सृष्टीची रचनाच कोलमडून पडेल. या वर्षात रोगराई होईल का, पाऊस किती पडेल, हे सर्व सूर्यकिरणांवर अवलंबून असते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींना या विषयाची पूर्ण माहिती होती. त्यांनी याचा शास्त्रशुद्ध व सखोल अभ्यास केला होता. म्हणूनच हिंदू धर्मात मकर संक्रांतीला महत्त्व दिले आहे. बाकीच्या ग्रहांचे ग्रहमान सूर्यावर अवलंबून असते. नवग्रहांना सूर्याभोवती फिरावे लागते. मकर ही जलराशी आहे. मकर संक्रांतीच्या वेळेला हवेत गारवा असतो. हा जलराशीचा परिणाम आहे. संध्याकाळच्या सूर्याचा प्रकाश कसा आहे, त्याचा रंग कोणता आहे, हे ओळखण्याची दृष्टी पाहिजे. सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो लाल असतो. सूर्य हा प्रदोष समयी पाहिला पाहिजे. शृंगेरीला एक सूर्य मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये प्रत्येक राशीचे खांब आहेत. त्या मंदिराची बांधणी अशी आहे की सूर्य ज्या राशीत असतो त्या राशीच्या खांबावर सर्वप्रथम सूर्याची किरणे पडतात. आपण सूर्याचे उपासक आहोत. सूर्याच्या उष्णतेवर सर्व काही अवलंबून असते. सृष्टीची रचना ईश्वराने अतिशय क्रमबद्ध केलेली आहे. या सृष्टीचा विश्वाचा चालक खऱ्या अर्थाने सूर्य हाच आहे. ईश्वराचे लक्षण या अध्यायात परमपूज्य सद्गुरू म्हणतात, सध्या समाजात अनाचार फार वाढला आहे. आपल्याला वाटतं की धर्माला ग्लानी आलेली आहे. मनुष्यांच्या आचार विचारातील दोषांनीच धर्माला ग्लानी येते. ही ग्लानी प्रतिवर्षी येत नाही, तर ती हजारो वर्षांनी येत असते. धर्म कधी नष्ट होत नाही, परंतु त्याला पुन्हा तेजस्विता येण्यासाठी ईश्वराला अवतार धारण करावा लागतो. जेव्हा विपरीत घटना आवरणे अशक्य होईल, चांगल्या माणसांवर अन्याय होईल, तेव्हाच ईश्वर अवतीर्ण होईल. ईश्वराचे असे लक्षण आहे की कार्य व कारण असेल तर तो लगेच प्रगट होतो. अव्यक्तातून व्यक्त होण्याची वेळ आल्याशिवाय ईश्वर प्रगट होणार नाही. ईश्वर आम्हाला भेटला, आम्ही त्याला आमच्यात पाहू शकलो
आम्ही आमच्यात ईश्वर पाहून जवळजवळ पूर्ण झालो. मगच बाहेर ईश्वर पाहणे शक्य झाले. माणसाला डोळे असले तरच चष्म्याचा उपयोग होईल. आंधळ्याला चष्म्याचा काय उपयोग? सर्व जीवसृष्टीत मानव हा श्रेष्ठ मानला जातो. त्याच्यात उत्क्रांती झाली, त्यामुळे त्याची प्रगती झाली. देवाला सुद्धा अवतार घेण्यासाठी मानवरूप धारण करावे लागते. जो मानव गुणांनी अधिक तेजस्वी झाला तो ईश्वररूप आहे असे लोक मानतात. ईश्वर न्यायी असल्यामुळे त्याचा न्याय काटेकोर असतो. त्याने दिलेला न्याय लोकांना मान्य करावा लागतो. एखाद्याचा सावकारीचा धंदा असतो. काही काळ त्याची भरभराट असते. त्याला काही दुःख सोसावे लागत नाही. मात्र पुढच्या पिढीला फटके बसतात. ईश्वरी न्यायाचे परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागतात. ईश्वरी आज्ञा होण्याचे संकेत ठरलेले असतात. त्या आज्ञा योग्य व्यक्तींनाच होतात. जे अगदी सामान्य आहेत, ज्यांना काही ज्ञान नाही, ज्यांनी तपश्चर्या केली नाही व ज्यांचे आचरण शुद्ध नाही, अशांना ईश्वराची आज्ञा कशी होईल? संत श्री ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 300 वर्षानंतर त्यांनी श्री एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वरीचा प्रसार करण्याची आज्ञा दिली. श्री ज्ञानेश्वर व श्री एकनाथ महाराज या दोघांची योग्यता मोठी होती. तेव्हा आज्ञा होणं शक्य आहे. ईश्वराचा स्वभाव असा आहे की सतत मागत राहणाऱ्यांना काही द्यायचे नाही, परंतु जे मागत नाहीत त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या. मागितलेले न मिळाल्यास मनुष्य हळूहळू नास्तिक होण्याची शक्यता असते. मी गेली 48 वर्षे तपश्चर्या करीत आहे. मी चुकूनही देवाकडे काही मागत नाही. तसेच त्याच्या सेवेत माझ्याकडून खंड पडू न देता मी त्याची सेवा करत असतो. मी त्याच्या सेवेच्या वेळेस केव्हाही तिथेच सापडणार. ईश्वराला जे मान्य असेल तेच मला मिळेल. मी कधीही काहीही मागणार नाही अशी वृत्ती ठेवतो. हा सर्वांनी अनुकरण करण्याचा गुण आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, ईश्वराचे लक्षण या अध्यायाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी 6 वाजता करू. श्री गुरुदेव दत्त.